ओळख वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची. शशिकला गुंजाळ. ग्रामीण कवयित्री, लेखिका, गीतकार, कथाकार, लावणीकार, आधुनिक बहिणाबाई, निसर्गकन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वांगीभू तालुका भूम, जिल्हा उस्मानाबाद, इयत्ता 7वी शिकलेल्या शशिकला गुंजाळ आता थोड्याच दिवसात कार्यक्रमानिमित्त अमेरिकेला जाण्यासाठी तसा प्रस्ताव गेला आहे. त्या शेतीमाती निसर्गाच्या अनुभवी कविता करतात व स्वतः गातातसुद्धा. प्रतिभेचे वरदान लाभलेल्या शशिकलाताईंचा प्रवास मात्र अतिशय संघर्षमय पण प्रेरणादायी असाच आहे. खामगावला जन्मलेल्या ताईंची वडिलांची परिस्थिती अत्यंत गरिबीची. 1972च्या दुष्काळात शेत तळ्यात गेलं. घरी 10-15 म्हशी होत्या, त्याही दावणीला मेल्या. घरात उपासमारीची वेळ आली. वडिलांनी दुसरी बहीण 6 महिन्याची व मी 3 वर्षाची आम्हाला घेऊन थेट गोवा गाठला. तिथे जिऱ्याच्या खाणीत काम केलं. आईच्या पोटात 8 महिन्याचे बाळ असूनसुद्धा 80 पायऱ्या चढून खाणीतून डोक्यावर जिरे काढले. आम्ही राहत होतो तेथून शाळा 5 किलोमीटर होती, म्हणून आई रोज घरी शिकवायची. नंतर थोड्या दिवसांनी शाळेत घातलं. अक्षर ओळख झाली. तेव्हापासून वाचनाची, लेखनाची आवड होती. कविता तर रोजच घरी आणि शाळेतही म्हणायची. आईचं स्वप्न होतं आम्ही खूप शिकावं, नोकरी करावी, पण वडील व्यसनाधीन झाले. पण आमच्याविषयी शिक्षणाच्या बाबतीत त्यांचा खूप कटाक्ष होता. जवळ बसून ते अभ्यास घ्यायचे. आम्ही झोपडीत राहायचो. मला सर्व विषयात 100 पैकी 96-97 मार्क मिळायचे. भाषण असो वा खेळ, सगळ्यात मी पुढे असायची. कबड्डीमध्ये अव्वल होते. तर मुलींची पहिली क्रिकेट मॅच 1995ला वेंगुर्ला हायस्कूलमध्ये खेळलो. ताई मागील आठवणीत रमल्या होत्या. लग्नाचे वय नव्हतं. वडिलांना लग्न करायचं नव्हतं, पण समोरचे पाहुणे मुलगी द्या म्हणून आले होते. आईला वाटलं वडील दारू पितात, स्थळ चांगलं आहे, म्हणून वयाच्या 14व्या वर्षी ताईंचं लग्न झालं. छोट्या संस्कारी कुटुंबात वाढलेली शशिकला संसार बेडीत अडकली. लहान वय, पण काम येत नाही म्हणून सासरी खूप बोलणीसुद्धा सहन करावी लागायची. त्यात 3 वर्षे मूल नसल्यामुळे शेजारी पाजारी नातेवाईक सारखे बोलायचे. कालांतरानं मूल झालं, पण वेगळं असल्यामुळे सांभाळायला कोणी नव्हते. पती शिलाई काम करायचे. ताई 2 महिन्याचं बाळ कडेवर हातात गाई, डोक्यावर लाकडं, वैरण घेऊन रानात ये जा करायची. बाळाला झोक्यात टाकून अर्धा किलोमीटर पाणी आणायचं. घरी आलं की रात्री शिलाई करायची. घर धाब्याचं असल्यामुळे सारवण 4 दिवसाला करावं लागायचं. अशी 15 वर्ष गेली, पण मनात काहीतरी करावं ही ताईंना इच्छा होती. लहानपणापासून त्यांना अभंग वाचायची आवड होती. त्यातून कविता सुचली, पण जवळ ना वही ना पेन. सतत कवितेचा विचार डोक्यात असल्याने 2 दिवसात 25 कविता लिहिल्या. आज त्यांच्या 200 कविता तोंडपाठ आहेत. वही पेन नसल्यामुळे शेतातून घरी आल्यावरच कविता लिहून काढायची, तोपर्यंत ती पाठ होऊन जायची. एक दिवस पतीने बघितलं, पण त्यांना वाटलं लेखन वाचनाची आवड आहे, लिहिले असेल काहीतरी. वाचायला पुस्तक मिळत नव्हती. दुकानातले किराणा मालाचे आलेले पेपर झाकून ठेवायचे व रात्री सगळे झोपल्यानंतर वाचायचे. काही कथा लिहिल्या, त्या पतीला आवडल्या नाही, म्हणून त्यांनी ते कागद फाडून टाकले. तरी ताईंनी जिद्द सोडली नाही. रात्री सगळे झोपले की चोरून लेखन करायचे. एक दिवस त्यांच्या चुलत दिरांना हे समजलं. ते प्राध्यापक असल्याने त्यांनी पतीला सांगितलं, ही जे लिहिते ते खूप चांगलं लिहिते, हिला तू प्रोत्साहन दे, कवी संमेलनाला घेऊन जा. तिला संधी मिळाली तर ती खूप मोठी होईल. तेव्हापासून ताई प्रथम पतीसमवेत संमेलनाला जाऊ लागल्या. ताईचा सन्मान पाहून ते कौतुकाने लोकांना ताईंच्या साहित्याविषयी सांगू लागले. पण गावातल्या काही लोकांना हे पटत नव्हतं. ते लोक म्हणायचे, ही वेडी झाली, सारखं कविता लिहित असते, बाहेरच जाते, संसार बघत नाही, काम करत नाही, ही काय प्रगती करणार. लोकांचा खूप मानसिक त्रास व्हायचा. लेखन बंद करायची वेळ आली, पण ताईच्या घरातून दिरांनी पाठिंबा दिला. प्रवास थांबवू नको, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत असं सांगितलं. म्हणून ताई बिनधास्तपणे लिहित राहिल्या. अशी 10 वर्षे घरात गेली, पण कवितेचा साठा वाढतच गेला. वाऱ्या वाऱ्या होई मन हुंदडत कवा बवा, कासावीस होई जीव पखर न होई तवा, पायी ऋते धस कटकळ लागे काळ झाला, जीव तवा व्याकुळला, रूप येई ढेकळला.
अशा असंख्य कविता ताईच्या आज तोंडपाठ आहेत. थोडं घराबाहेर पडल्या तेही काही दिवसातच कोरोना आला. पण ताईंनी कोरोना काळात खूप लेखन केलं. तेव्हा ताईंकडे मोबाईल नव्हता. पण बऱ्याच कवी लोकांनी मोबाईलची गरज आहे हे सांगितल्यानंतर ताईंना पतीने मोबाईल घेऊन दिला. कोरोना काळात बरेच साहित्यिक ग्रुप जोडले गेले. कविता स्पर्धेत सहभाग नोंदवला. बऱ्याच स्पर्धेमध्ये ताईंना नंबर मिळाले. ऑनलाईन 800 प्रमाणपत्र मिळवली. 50 पेक्षा जास्त राज्यस्तरीय सन्मान पुरस्कार मिळाले. लोक प्रमुख पाहुणे, उद्घाटक, अध्यक्ष म्हणून बोलावू लागले. 2018ला अमृतवाणी हा काव्यसंग्रह दीर व पुतणे यांनी प्रकाशित केला. 2025पर्यंत दुसरा काव्यसंग्रह हुंकार मातीचा प्रकाशित होईल व इतर 10 पुस्तके होतील एवढे लेखन आज तयार आहे. यामध्ये जात्यावरच्या ओव्या, 90 ओव्यांचा पांडवांचा राजसूय यज्ञ, लेखकथा, कादंबरीचाही लेखन झालं आहे. 800 चारोळ्या, कविता, पोवाडा, गीत, लावणी असं लेखन झाले आहे. बऱ्याच संस्थांनी, मान्यवरांनी सन्मानित केलं आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र बहिणाबाई या नावाने ओळखू लागला. तर ताई शेतकरी असल्यामुळे कोणी निसर्गकन्या नावाने ओळखू लागले. बहिणाबाई ही उपमा लोकांनी स्वतःहून दिली. माझ्या यशाचे श्रेय माझ्या दीर व पतीला जाते. त्यांनी प्रोत्साहन दिलं नसतं तर मी आज इथपर्यंत पोहोचले नसते. गावात मुळा रीत असल्यामुळे महिलांना बाहेर पडू दिलं जात नव्हतं. माझ्या कुटुंबाने मला पाठिंबा दिल्याने आज माझ्या डोक्यावरला पदराचा सन्मान वाढला. महाराष्ट्रातले नामवंत 400 पेक्षा जास्त कवींनी माझे साहित्य पाहिले आहे. याचा आनंद शब्दातीत आहे, असे ताई आनंद व अभिमानाने सांगतात. ताई आज कवी संमेलन व पुरस्काराच्या निमित्ताने महाराष्ट्रभर जातात. इतकेच नव्हे तर त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदनातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. अनेक साहित्य संमेलनात कवी संमेलनाच्या अध्यक्ष व प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना सन्मान मिळाला आहे. लवकरच ताईंची कविता ही 7 समुद्रापार जाणार आहे. शिक्षण कमी असतानाही चोरून वाचन व लेखन केल्यामुळे आज ताई एका यशस्वी टप्प्यावर आहेत. याचा आनंद आज त्यांचे कुटुंबीय घेत आहेत. त्यांच्या कविता काही सिनेमात गीतं बनली आहेत. साहित्यिक सेवेबरोबरच ताई विविध सामाजिक कामेही करतात. आदर्श स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या त्या अध्यक्ष आहेत. प्रेरणाग्राम संघ, उन्नती प्रभाग संघ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र साहित्य परिषद, बार्शी, वृद्ध कलावंत मानधन योजना, जिल्हा सदस्य अशा विविध सेवा संघटनात त्या सक्रिय आहेत. आकाशवाणी केंद्र, विविध यूट्यूब चॅनेलवर कविता सादरीकरण व मुलाखती झाल्या आहेत. अशा केवळ कविताच नव्हे तर शेती मातीत राबणारे हात, दुग्ध व्यवसाय, शिलाईकाम, गायपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन करणाऱ्या शशिकलाताई या खऱ्या अर्थाने आधुनिक नवदुर्ग आहेत. त्यांना मानाचा मुजरा. लेखक, कवी, समुपदेशक, व्याख्याता, अध्यक्ष, शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व जिजाऊ ग्रंथालय पुणे